राजकारणात सगळा खेळ आकड्यांचा असतो नाही का? पण हे आकडे म्हणजे फक्त संख्या नसतात. त्यांच्या मागे दडलेला असतो लोकांचा आवाज, त्यांच्या आशा आकांक्षा आणि कधीकधी त्यांच्या वेदनासुद्धा. आज आपण एका निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. पण हे विश्लेषण केवळ कोण हरलं आणि कोण जिंकलं हे ठरवण्यासाठी नाहीये, तर त्या जनादेशाचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आहे. हा एक प्रयत्न आहे शासन आणि मतदार यांच्यातलं नातं डेटा आणि जमिनीवरच्या वास्तवाच्या आधारे तपासण्याचा. तर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत महाराष्ट्रावर आणि त्यातही ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावर. हे एक असं शहरी राजकीय रणांगण आहे जिथे राज्याच्या राजकारणाची अनेक समीकरणं ठरतात आणि बदलतात. त्यामुळे इथला मतदार नक्की काय विचार करतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आता हा आकडा बघा, 1,20,717. हा फक्त एक आकडा नाहीये. 2024च्या लोकसभा निवडणुकीत या एका विधानसभा क्षेत्रातून मिळालेली ही आघाडी आहे. हा फक्त मतांचा फरक नाहीये, तर दोन राजकीय शक्तींमध्ये असलेली एक प्रचंड दरी दाखवतो. ही दरी का निर्माण झाली आणि कशी, या प्रश्नांच्या उत्तरातच या मतदारसंघाचं पुढचं राजकारण दडलेलं आहे. मतांचा हा डोंगर काही एका रात्रीत उभा राहत नाही. त्याचा पाया असतो लोकांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या लहान सहान पण महत्त्वाच्या समस्यांमध्ये. चला आता निकालाच्या आकड्यांवरून थोडं जमिनीवर येऊया आणि मतदारांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूया. विचार करा, इथला सामान्य नागरिक सकाळी उठतो तेव्हा त्याच्या डोक्यात काय विचार येतात? पहिली आणि सगळ्यात मोठी चिंता म्हणजे वाहतूक कोंडी, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेला माणूस. दुसरी मोठी चिंता म्हणजे पाणी. अनेक भागांमध्ये आजही लोकांना रोज पाणी मिळत नाही. चालण्यासाठी चांगले फुटपाथ नाहीत, गटारं कायम तुंबलेली असतात. शहराची लोकसंख्या तर वाढतीये, पण त्या तुलनेत सुविधा मात्र अपुऱ्या पडतायत. मग हा जो असंतोष आहे तो मतदानातून दिसतो का? आणि जर दिसत असेल तर त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होतो? आता हा आवाज ऐका. हा काही एका व्यक्तीचा आवाज नाही, तर इथल्या हजारो कुटुंबांच्या मनातली हीच भावना आहे. विकासाची मोठी मोठी आश्वासनं मिळतात, पण जगण्यासाठी जी मूलभूत पाणी लागतं तेच जर रोज वाट पाहून मिळत असेल तर त्या मोठ्या आश्वासनांचं काय करायचं? आणि लोकांच्या अपेक्षा आणि राजकीय वास्तव यात जेवढी मोठी दरी असते तेवढाच मोठा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होतो. बरं, मग इथली सामाजिक रचना कशी आहे हे समजून घेतलं की राजकीय समीकरणं आणखी स्पष्ट होतात. इथे मराठी ओबीसी समाजाची संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर मुस्लिम, अनुसूचित जाती आणि जमातींचे मतदार येतात. प्रत्येक समाजाच्या आपल्या वेगळ्या गरजा आहेत, वेगळे प्रश्न आहेत. आणि यशस्वी राजकारण म्हणजे या सगळ्या सामाजिक गटांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची कला. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आपण जेव्हा स्वच्छ पाणी किंवा सुरक्षित रस्त्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त सुविधा मागत नसतो, तर आपण भारतीय संविधानाने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराबद्दल बोलत असतो. एक जबाबदार आणि माहितीवर आधारित सार्वजनिक संवाद हाच एका निरोगी लोकशाहीचा पाया आहे, जिथे लोकांच्या रोजच्या गरजांना प्रतिष्ठा मिळते. आज जे राजकीय चित्र दिसतंय ना, ते काही अचानक तयार झालेलं नाहीये. त्याची मुळं गेल्या दशकभरात झालेल्या निवडणुकांमध्ये रोवलेली आहेत. चला तर मग मागच्या 4 निवडणुकांचा डेटा बघूया आणि समजून घेऊया की मतांचा हा प्रवाह नेमका कसा आणि का बदलत गेला. हे आकडे जरा लक्ष देऊन बघा. 2009 मध्ये एनडीएला मतं मिळाली होती साधारण 45%. मग आला 2014चा काळ आणि हा आकडा थेट 54% गेला. तिथेच गाडी थांबली नाही. 2019 मध्ये तो 65% पोहोचला आणि 2024 मध्ये तर तुम्ही बघा तब्बल 78% पुढे गेलाय. ही फक्त एक साधी वाढ नाहीये, तर ही एका पक्षाची या मतदारसंघावरची पकड कशी मजबूत होत गेली याची कहाणी आहे. आणि 2024च्या निकालाने तर हे चित्र अगदी काळ्या पांढऱ्यात स्पष्ट केलं. एका बाजूला एनडीएला मिळाली जवळपास 78% मतं, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली फक्त 18.87%. या दोन आकड्यांमधली जी प्रचंड तफावत आहे तीच विरोधी पक्षासमोर किती मोठं आव्हान आहे हे दाखवते. ही लढत इतकी एकतर्फी का झाली याचा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या बदलांच्या मागे एक मोठा राजकीय भूकंप होता. तो म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेत झालेली फूट. या एका घटनेनं मतदारसंघातील राजकीय समीकरणं मुळापासून बदलून टाकली. जी मतं एकेकाळी एकसंध होती ती विभागली गेली. याचा थेट फायदा सत्ताधारी गटाला झाला आणि विरोधी आघाडी कमकुवत झाली.
2024चा निकाल हा त्याच भूकंपाचा एक मोठा हादरा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणतीही राजकीय लढाई जिंकण्यासाठी फक्त नेते किंवा मुद्दे पुरेसे नसतात. त्यामागे एक जबरदस्त यंत्रणा लागते, एक सिस्टम काम करत असते. या यंत्रणेची ताकद आणि तिच्यातल्या कमतरता यांचं विश्लेषण करण्यासाठी चला आपण चतुर्मुख सिद्धांताचा वापर करून बघूया. यामुळे आपल्याला परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजेल. आता हा चतुर्मुख सिद्धांत म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. कोणत्याही पक्षाची ताकद 4 गोष्टींवर तपासली जाते. पहिली, निवडणुकीची रणनीती. दुसरी, संघटना म्हणजे तुमची जमिनीवर काम करणारी टीम. तिसरी, तुमची कहाणी म्हणजे लोकांपर्यंत पोचणारा तुमचा संदेश, ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो. आणि चौथी, अर्थातच रिसोर्सेस म्हणजे पैसा आणि इतर बळ. ह्या सिद्धांताच्या चष्म्यातून आपण विरोधी आघाडीकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? एका बाजूला जमेची बाजू आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचं जुनं नेटवर्क आहे. पाणी, रस्ते यांसारख्या मुद्द्यांवरून लोकांच्या मनातल्या नाराजीला संधीत बदलता येऊ शकतं. पण दुसऱ्या बाजूला काही मोठ्या कमतरता आणि धोके आहेत. एक मोठा लोकप्रिय चेहरा नाहीये आणि सत्ताधाऱ्यांची संघटनात्मक आणि आर्थिक ताकद प्रचंड आहे. आता याचं जर रेटिंग करायचं झालं तर निवडणूक रणनीती आणि लोकांचे मुद्दे यावर गाडी मध्यम वेगात आहे. पण खरी अडचण कुठे आहे तर संघटनात्मक रचना आणि रिसोर्सेसमध्ये. इथे गाडी एकदम स्लो आहे, म्हणजे कमी पातळीवर. जमिनीवरची यंत्रणा विस्कळीत आहे आणि आर्थिक बळ अपुरं आहे. आणि या 2 कमकुवत पायांवर विजयाची इमारत उभी करणं जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे हे पाहिलं. पण फक्त विश्लेषण करून काय होणार? लढाई जिंकायची असेल तर एक ठोस प्लॅन लागतो, एक ॲक्शन प्लॅन. मग जर ही परिस्थिती बदलायची असेल तर पुढच्या 90 दिवसांत काय करता येईल? चला, त्याची एक स्पष्ट रूपरेषा पाहूया. ही आहे 90 दिवसांची उलटी गिनती. पहिले 30 दिवस फक्त बूथ समित्यांची पुनर्बांधणी आणि सर्वेक्षणांवर लक्ष केंद्रित करायचं. पुढच्या 30 दिवसांत लोकांच्या प्रश्नांवरून आंदोलनं, मोर्चे आणि रॅली काढून वातावरण तयार करायचं. शेवटच्या 30 दिवसांत आघाडीच्या मोठ्या नेत्यांचे संयुक्त दौरे आणि प्रचाराचा वेग वाढवायचा. आणि मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं सूक्ष्म नियोजन करायचं. शिस्त आणि सातत्य असेल तरच हे शक्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आजची लढाई फक्त रस्त्यावर आणि चौकात नाही होत. ती प्रत्येक माणसाच्या हातातल्या मोबाईलवर लढली जातेय. व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि इंस्टाग्राम रील्स ही आजच्या प्रचाराची नवीन आणि प्रभावी शस्त्र आहेत. विशेषतः तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एक आक्रमक डिजिटल रणनीती असणं आता अनिवार्य आहे. पण इथे एक धोक्याची सूचना आहे. डिजिटल प्रचार करताना मतदारांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करणं हे फक्त नैतिक नाही तर आता कायदेशीर बंधनही आहे. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. लक्षात ठेवा, राजकारणात विश्वास जिंकावा लागतो आणि विश्वास आदरातून येतो, जबरदस्तीने नाही. शेवटी कोणतीही निवडणूक जिंकण्याची रणनीती ही फक्त सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी नसावी. ती एक वचन असलं पाहिजे. उत्तम प्रशासनाचं, लोकांच्या समस्या सोडवण्याचं वचन. सत्ता आणि सामान्य माणूस यांच्यात जी दरी निर्माण झाली आहे ती कमी करणं हेच कोणत्याही राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय असायला हवं. आणि ही जबाबदारी वाटून घ्यावी लागेल. यात सगळ्यांची भूमिका ठरलेली आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने म्हणजे हायकमांडने वेळीच निधी आणि मार्गदर्शन पुरवलं पाहिजे. उमेदवाराने स्वतः लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेऊन काम करायला हवं. आणि कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरची आघाडी चोख सांभाळायला हवी. जेव्हा हे तिन्ही घटक एकाच दिशेने काम करतील तेव्हाच खरा बदल शक्य आहे. आणि शेवटी एकच मूलभूत प्रश्न उरतो. प्रश्न निवडणूक जिंकण्याचा किंवा हरण्याचा नाहीये. खरा प्रश्न हा आहे की लोकांचा जो विश्वास तुटला आहे तो परत कसा मिळवायचा. त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करून, त्यांच्या समस्या सोडवून तो गमावलेला जनादेश परत कसा मिळवायचा. ह्याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या लोकशाहीचं भविष्य दडलेलं आहे. निवडणुका म्हणजे डेटा आणि इंजिनिअरिंगचं शास्त्र आहे, हे खरंय. पण त्याचा अंतिम उद्देश फक्त विजय मिळवणं नाही, तर एक अशी व्यवस्था उभी करणं आहे जी लोकांचं ऐकते, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवते आणि दिलेला शब्द पाळते. ध्येय केवळ विजय नसावं तर सुशासन असायला हवं.
जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 080-4204-1602 या क्रमांकावर संपर्क साधा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.